सुस्वागतम. गोष्टीचे नाव आहे मूर्ख गाढव. एका खेड्यातील एक कलाकार देवी देवतांच्या सुंदर मूर्ती तयार करीत असे. एकदा त्याने रामाची एक सुंदर मूर्ती तयार केली. कलाकाराने आपल्या शेजारच्या कुंभाराकडून मूर्ती शहरात विकावयास नेण्यासाठी एक गाढव घेतले. मूर्तिकाराने गाढवावर रामाच्या मूर्तीला ठेवले आणि शहराकडे निघाला. रस्त्यात एका स्त्रीने त्या रामाच्या मूर्तीला नमस्कार केला. रस्त्याने जाणाऱ्या सर्व लोकांनी वाकून दोन्ही हात जोडून त्या सुंदर राम मूर्तीला आदराने नमस्कार केला. गाढवाने विचार केला की सर्व लोक त्याला आदर देण्यासाठी वाकून नमस्कार करीत आहेत. अशी कल्पना करून गाढव रस्त्यातच अभिमानाने उभे राहिले आणि जोराने ओरडू लागले. कलाकार गोड बोलून गोंजारून गाढवाला पुढे चालवण्यासाठी प्रवृत्त करू लागला, पण गाढव माघार घेण्यास तयार झाले नाही. नंतर रागाने कलाकाराने त्याला काठीने मारण्यास सुरुवात केली. बराच मार खाल्ल्यानंतर गाढवाचा अभिमान नष्ट झाला आणि त्याने शांतपणे चालण्यास सुरुवात केली. तात्पर्य, फुकटचा अभिमान बाळगू नये. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.